ओपन स्पेस पर किए गए अतिक्रमण को जल्द से जल्द हटाने की मांग चंद्रपुर तुकुम क्षेत्र के नागरिकों ने महानगर पालिका के महापौर संगीता खांडेकर और आयुक्त अकनूरी नरेश से आज 15 जून को की है। स्थानीकों ने बताया कि इस परिसर में कुछ तथाकथित लोगों ने कई वर्षों से ओपन स्पेस पर अपना कब्जा जमा रखा है, क्योंकि अब यह क्षेत्र विकास की दिशा में बढ़ रहा है, जिससे यहाँ पर बच्चों को खेलने और बुजुर्गों को टहलने के लिए पर्याप्त जगह नहीं बची है। बच्चों को मजबूरन सड़कों पर खेलना पड़ता है, जिससे अब तक यहाँ के कई बच्चे हादसे के शिकार हो चुके हैं। अब यहाँ के ओपन स्पेस पर बच्चों को खेलने और बुजुर्गों को टहलने के लिए बगीचे की जरूरत है, जिसके मद्देनजर यहाँ के स्थानिक पिछले कई वर्षों से महानगर पालिका के अधिकारियों एवं नगर सेवकों से मांग कर रहे थे कि ओपन स्पेस की जगह को अतिक्रमण मुक्त किया जाए, जिससे यहाँ सौंदर्यकरण कर सुशोभित बगीचे का निर्माण कर सके। स्थानिकों द्वारा कई मर्तबा संबंधित अधिकारियों से शिकायत करने के बावजूद भी उनकी मांग को दरकिनार किया गया, जिससे संतप्त निवासियों ने आज महानगर पालिका पहुंचकर महापौर और आयुक्त से मुलाकात की और अपनी समस्याओं से अवगत कराया। साथ ही जल्द से जल्द कार्रवाई करने की मांग की। महापौर और आयुक्त ने भी जल्द से जल्द कार्रवाई करने का आश्वासन दिया। आइए जानते हैं क्या कहा पोस्टल कॉलोनी के निवासियों ने। आम्ही श्री कृपानगर पोस्टल कॉलनी तुकुममधून आलेलो आहोत। तुकुममधील आमच्या पोस्टल कॉलनीमध्ये ही ओपन स्पेस ऑथराईज गव्हर्नमेंटने सोडलेली आहे। त्या ओपन स्पेसवर बऱ्याच लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे। त्यांना अनेकदा समजावून सांगितलं, परंतु ते ओपन स्पेस खाली करण्याच्या मूडमध्ये नाही। तेव्हा आम्ही आमच्या वार्ड मेंबरकडे अप्रोच झालो। वार्ड मेंबरकडे अप्रोच झाल्यानंतर त्यांनी आम्हाला प्रॉमिस दिलं, परंतु आता 6 महिने झाले या गोष्टीला काहीच रिस्पॉन्स नाही। आम्ही त्या एरियातल्या उपायुक्ताकडे गेलो होतो। त्यांनी सुद्धा आम्हाला प्रॉमिस दिलं की आम्ही 24 तासाच्या आत हे सगळं खाली करून देऊ, पण आता जवळपास 1.5 महिना झाला त्यांच्याकडनं काही ॲक्शन नाही। त्यामुळे आम्ही सगळे सुधीर भाऊकडे गेलो आणि सुधीर भाऊकडून आल्यानंतर सुधीर भाऊच्या सांगण्यानुसार आम्ही महापौर मॅडम आणि आयुक्त यांची भेट घेतली आणि आमची जी कहाणी होती ही सगळी अन्यायाची ती सविस्तरपणे पूर्ण आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि त्याच्यात लवकरात लवकर ती कारवाई पूर्ण होऊन आमची जी जागा आहे ती अतिक्रमणमुक्त करावी अशी आमची विनंती आहे। पोस्टर कॉलनी तुकुममधून बोलत आहोत आम्ही। जिथे ओपन स्पेसचा भाग आहे तिथे बायांची म्हणजे लेडीज आणि जेंट्स जे लोक आहेत त्यांची म्हणजे अपेक्षा आहे की तिथे तो ओपन स्पेस खाली व्हावं आणि तिथे छोट्या मुलांसाठी गार्डन किंवा बायांसाठी काही व्यायामाच्या मशिनी वगैरे लागावा, पण काही लोकांनी तिथे अतिक्रमण केलं आहे, त्याच्यामुळे ते काही पूर्ण होत नाही आहे। तर बाया त्याच्यामागे खूप लागून आहे, तर त्यांनी नगरसेवकाकडे गेले, नगरसेवकांना अप्लाय केलं, त्यांना अर्ज दिलं, पण त्यांनी पण काहीच केलं नाही। त्याच्यानंतर पंचबुद्धे साहेबांकडे गेले, पंचबुद्धे साहेबांकडे पहिला अर्ज दिला तर त्यांनी म्हटलं की हो आम्ही करतो बा। तर त्याच्यानंतर 15 दिवस झाले, त्याच्यानंतर 7 दिवसाचा नोटीस आला त्यांना। 7 दिवसाच्या नोटीसनंतर त्यांनी म्हटलं की तुमच्या बांधकामाचे कागदपत्र तुम्ही जमा करा। त्यांच्याकडे ते कागदपत्र जमाच नव्हते, त्यांनी जमा केले नाही। त्याच्यानंतर 24 तासाचं लेटर आलं त्यांना, 24 तासाच्या लेटरनंतरही ते काहीच करू शकले नाही। त्याच्यानंतर त्यांनी कॉम्प्रोमाइज करण्याचं हे केलं, पण त्यांच्याकडे त्या जागेचे कागदपत्र नसल्यामुळे बाकी लोक म्हणत आहे की ते ओपन स्पेस खाली करा, तर ते लोक ओपन स्पेस खाली करत नाही। तर त्याला सपोर्ट नगरसेवक आणि पंचबुद्धे साहेब त्याला सपोर्ट करत आहे, आम्हाला असं वाटत आहे, कारण आमचे कामं होऊन नाही राहिले। तर आता आम्ही मेन नगरपालिकेमध्ये आलो, आयुक्त साहेबांची भेट घेतली, महापौर मॅडमची भेट घेतली आणि आमची अपेक्षा आहे की तो खाली ओपन स्पेस खाली व्हावं आणि छोट्या मुलांसाठी काहीतरी गार्डनची छोट्या बाया बसतात, म्हातारे बाया बसतात आणि आमच्या कॉलनीमध्ये आता कुठेच स्पेस उरलेला नाही आहे। छोट्या मुलांचे ॲक्सिडेंट होत आहे, म्हाताऱ्या बाया बिचारा रोडवर बसत आहे, तर त्याची अपेक्षा की आम्ही ओपन स्पेस तो खाली करावा आमच्यासाठी।